संभाजी मालिकेबाबत दबाव होता असं अमोल कोल्हेंनी म्हटले। संभाजी मालिकेचा शेवट करण्यावरून नवा वाद, विशिष्ट पद्धतीने दबाव टाकण्यासाठी हा दबाव होता असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। संभाजी राजेंचं बलिदान न दाखवण्याचा दबाव होता असं सुद्धा यावेळी अमोल कोल्हेंनी आता प्रतिक्रिया दिली। गुंडाळण्यात आला का? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का? होय, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर, माझ्या टीमवर दबाव होता। जय शिवराय, मी डॉक्टर अमोल कोल्हे आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खरोखर माझ्यासाठी स्पेशल आहे। हा व्हिडिओ स्वराज्य रक्षक संभाजी या मालिके संदर्भात आहे आणि या व्हिडिओतून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेविषयी जे काही प्रश्न आजकाल उपस्थित करण्यात येत आहेत त्यांना प्रामाणिक उत्तर देण्याचा माझा हा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। हा व्हिडिओ जरूर लाईक आणि शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर महत्वाचा प्रश्न, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का? 2, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का? 3, यामध्ये काही राजकीय हेतू होता का? आणि 4, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अंत न दाखवण्यामागे माननीय शरद पवार साहेबांची काही विशेष सूचना होती। सर्वप्रथम तुम्हा तमाम मायबाप प्रेक्षकांचं मनापासून आभार, कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपून आज जवळपास 5 वर्षापेक्षा थोडा अधिक काळ झाला आणि तरीही ही मालिका अजूनही तुमच्या मनात घर करून राहिली आहे। या मालिकेचं जे काही थोडं बहुत यश असेल, हे यश, या यशात तुमच्या प्रत्येकाचा सिंहाचा वाटा आहे, कारण तुम्ही प्रत्येकानं 350 वर्ष काळजाच्या कप्प्यात जपून ठेवलेल्या धाकल्या धान्यांना छत्रपती संभाजी महाराजांना छोट्या पडद्यावर तितक्याच आत्मीयतेनं पाहिलं आणि म्हणून या मालिकेला यश मिळालं। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। मुळात हा प्रश्न असा उपस्थित केला जाईल याची मला अपेक्षा नव्हती, कारण छावा सिनेमा हा सगळ्यांनी पाहावा अशी मी स्वतः आपल्याला विनंतीही केली होती। सिनेमा मी अजून पाहू शकलेलो नाहीये, परंतु सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळतो आणि ही आनंदाची गोष्ट आहे, कारण या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो अनेक वर्ष दडवण्यात आला होता, जो अनेक वर्ष बदनामीच्या एका अंधाऱ्या कोठडीत डांबण्यात आला होता, तो उजळून निघालाय आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। पण या निमित्तानं सोशल मीडियावर काही ठराविक अंधभक्तांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या एकूण हेतूविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि व्यक्तिगत जर मला विचाराल तर मी अशा ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतो। 40 पैशावाल्या या भक्तांना फारशी मी किंमत देत नाही, परंतु जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित केले जातात तेव्हा मला वाटतं की माझ्या संपूर्ण टीमने, जवळपास 200-250 लोकांच्या संपूर्ण टीमने जवळ 2-2.5 वर्ष जी मेहनत केली आहे, या मेहनतीवर ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। म्हणजे आमचे कॅमेरामॅन स्वर्गीय निर्मल जानी हे त्यांचं निधन झालं त्याच्या आदल्या रात्रीपर्यंत चित्रीकरण करत होते। आमचे लेखक प्रताप गंगावणे यांची आई जेव्हा ICU मध्ये